नमस्कार. आज आपण अष्टावक्र गीतेमधील दुसरा अध्याय पाहणार आहोत, ज्यामध्ये ऋषी अष्टावक्र राजा जनक यांना सांगतात की तू देह नाही, तू फक्त शुद्ध चैतन्य मात्र आहेस. तर आजचा हा आपला तिसरा श्लोक आहे, ज्यामध्ये ऋषी अष्टावक्र सांगतात, न पृथ्वी ना जलम न अग्निर न वायुद्योर्न वा भवान येषां साक्षी न मात्मानं चिद्रूपम विद्धी मुक्तये. याचा अर्थ असा की तुम्ही पृथ्वी नाही, जल नाही, अग्नी नाही, वायू नाही आणि आकाशही नाही. मुक्तीसाठी स्वतःला या सर्वांचं चिद्रूप स्वरूप म्हणजेच चैतन्यमय साक्षी समजा, असं अष्टावक्र राजा जनक यांना सांगत आहेत. पहिल्या श्लोकात आपण पाहिलं की राजा जनक हे ऋषी अष्टावक्रांना विचारत आहेत की मला सांगा प्रभू, ज्ञान कसे मिळते, मुक्ती कशी मिळेल, वैराग्य कसे मिळेल. तर त्यावर दुसऱ्या श्लोकामध्ये अष्टावक्र सांगतात की जर तुला मुक्ती हवी असेल तर विषयांना विषासमान मान आणि विषयांचा त्याग कर व दया, संतोष, सत्य, सरळपणा यांचे अमृतासारखे सेवन कर. आता तिसऱ्या श्लोकामध्ये उत्तराची मालिका शृंखला पुढे नेत अष्टावक्र सांगत आहेत की ज्ञानाचा अर्थ म्हणजे आत्मज्ञान आहे. संसारात शब्दांचे जे अर्थ असतात, अध्यात्मात त्याच शब्दांचे अर्थ खूप वेगवेगळे असतात. संसारात असलेल्या विषयवस्तूंबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर त्याला ज्ञान म्हटले जाते. अध्यात्मात ज्ञानाचा अर्थ केवळ एकच आहे, आत्मज्ञान, स्वतःला जाणणे. आणि स्वतःला जाणणे म्हणजे चेतनेला जाणणे. चेतनेला फक्त तिच्या क्रियांच्या माध्यमातून जाणले जाऊ शकते आणि चेतनेच्या सर्व क्रिया या फक्त तिच्या कामना, इच्छा आणि तिच्या अवस्थेतून निर्माण होतात. तर स्वतःला जाणणे म्हणजे ज्ञान आहे, असे अष्टावक्र राजा जनक यांना सांगतात. राजा जनकचा देखील हाच प्रश्न होता की ज्ञान कसे मिळते, आणि त्यावर अष्टावक्र हेच ज्ञान देतात की तुम्ही पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांपैकी काहीही नाही. स्वतःला ओळखा. जे स्वतःला ओळखत नाहीत ते सर्वात आधी स्वतःला देह, शरीर मानतात, कारण तीच गोष्ट नैसर्गिक वाटते. जसे एखादे लहान मूल जन्माला येते आणि जन्मल्याबरोबर स्वतःला देह मानू लागते. हे खोटे ज्ञान आहे. संसारात अज्ञान शब्दाचा अर्थ न जाणणे असा होतो, कारण संसारात अनंत विषय आहेत आणि ते सर्वच आपण जाणू शकत नाही. परंतु अध्यात्मात अज्ञान शब्दाचा अर्थ होतो खोटेपणा किंवा खोटे ज्ञान, कारण अध्यात्माचा संबंध स्वतःशी आहे आणि स्वतःबद्दल काहीही माहिती नाही असे या जगात कोणीच नाही. आणि म्हणूनच आध्यात्मिक अज्ञानाचा अर्थ असा असू शकत नाही की तुम्हाला काहीच माहीत नाही, कारण स्वतःबद्दल काही ना काही सर्वांनाच माहीत असते. आपापल्या दृष्टीने प्रत्येकजण स्वतःला ओळखतोच. मी असा आहे, मी तसा आहे, माझे नाव हे आहे, माझा जन्म असा झाला किंवा या तारखेला झाला, माझे स्वप्न हे आहेत, मी भविष्यात जाऊन हे करणार आहे, आणि अजून बरंच काही. पण हे ज्ञान खोटे असते आणि यालाच अध्यात्मामध्ये खोटे ज्ञान असे म्हटले आहे. मग खरे ज्ञान आणि खरा अध्यात्म म्हणजे काय, आणि मुक्ती कशी प्राप्त होते, वैराग्य कसे प्राप्त होते, या तिन्ही प्रश्नांचं एकच उत्तर आहे, अज्ञान. हो, अज्ञान हेच मूळ बंधन आहे. आणि तुमचे अज्ञान काय आहे की तुम्ही स्वतःला पंचभूत समजता, म्हणजेच तुम्ही स्वतःला पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश किंवा भौतिक पदार्थ मानून बसला आहात. तुम्ही स्वतःला इंद्रियांचा स्थूल किंवा सूक्ष्म विषय मानले आहे आणि तुम्हाला तुमच्या स्थूलतेवर इतकी निष्ठा आहे की त्यामुळे हे जग देखील तुम्हाला स्थूलच भासते. सर्वात आधी हे जाणून घ्या की देह हा केवळ एक नैसर्गिक उत्पादन आहे आणि तुम्ही या निसर्गातून, या प्रकृतीतून मुक्त होण्यासाठी सतत धडपड करत आहात. मग तुम्ही देह कसे असू शकाल? जर तुम्ही देह असता तर तुम्ही निसर्गात आनंदाने रमला असता, पण तुमच्या बाबतीत असे घडत नाही.
यावरूनच हे सिद्ध होते की तुम्ही देह नाही आणि यासाठी इतर कोणत्याही पुराव्यांची गरज नाही. जर तुम्ही देह असता तर देहाच्या पद्धतींवर आणि देहाच्या प्रक्रियांवर चालून तुम्हाला शांती मिळाली असती, आनंद मिळाला असता, पण प्रत्यक्षात तसं दिसत नाही. देहाच्या मार्गावर चालणे म्हणजे काय? प्राण्यांसारखे जगणे, खाणे, पिणे आणि पडून राहणे. प्रगतीची कोणतीही आकांक्षा नाही, कोणताही विचार नाही, कोणतेही मंथन नाही, जीवनात कोणतीही उत्सुकता नाही, मुक्तीची ओढ नाही. हे आहे पशुवत जीवन, म्हणजेच देहाच्या मार्गावर चालणे. प्राण्यांचे जीवन पूर्णपणे त्यांच्या देहाद्वारे संचालित होते. जर आपणही केवळ देह असतो तर आपल्यातही प्रगतीची, मुक्तीची किंवा काही जाणून घेण्याची इच्छा नसती. जर आपण प्राणी असतो तर आपण कोणत्याही उद्देशासाठी आपल्या देहाला धोक्यात घातले नसते, देह पणाला लावला नसता. पण आपण तसे करतो का? आपण बऱ्याचदा आपल्या देहाचे बलिदान देतो. तर मूळ बंधन हेच आहे. तुम्ही देह नाही, पण स्वतःला देह समजता. तुम्ही भौतिक किंवा स्थूल गोष्ट नाही, पण तरीही स्वतःला भौतिक आणि पार्थिव मानता. यालाच आध्यात्मिक भाषेत अज्ञान असे म्हणतात. वेदांतांची संपूर्ण प्रक्रिया ही नकाराची आहे. वेद सांगतात बंधन हे कुठेच नसते, ते फक्त मनात असते. मनाने बंधनाला मान्यता दिली होती. मनाने कधीतरी बंधनाला हो म्हटले होते. आता बंधनातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे बंधनाला नाही म्हणणे. यालाच नकार असे म्हणतात. आणि हेच नाकारण्याचे काम तुम्ही येथे पाहत आहात, की तुम्ही पृथ्वी नाही, जल नाही, अग्नी नाही, वायू नाही, आकाश नाही, तुम्ही हे काहीच नाही. हो, मी तोच होतो ज्याने म्हटले होते की मी देह आहे, आणि आता मीच ही घोषणा करतो की मी देह नाही. ही घोषणा इथे तुमच्या समोर आहे. अष्टावक्र पण हेच सांगत आहेत की तू फक्त ही घोषणा कर आणि मग बघ तुझी मुक्ती लगेच होईल. अष्टावक्र पण आपल्याला हेच सांगत आहेत, तू फक्त ही घोषणा कर आणि बघ की तुझी मुक्ती लगेच होईल. पण केवळ नाकारण्याने आपल्यासारख्या जिज्ञासूंचे किंवा शिष्यांचे समाधान होत नाही. मग तुम्ही म्हणाल की जर मी हे सर्व नाही, मी पंचभूत नाही, मी देह नाही, मी पंचकोश नाही, मी चेतनेच्या 3 अवस्थांपैकी काहीच नाही, मी हे सर्व नाही, तर मग मी नक्की आहे तरी कोण? मग काहीतरी सांगावे लागते. जसे एखादे लहान बाळ रडत असेल, एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत असेल, तर त्याच्या हातात काहीतरी खेळणे द्यावे लागते. अगदी तसेच या शिष्याला सांगावे लागते की तू चिद्रूप आहेस, तू केवळ शुद्ध चैतन्य आहेस. शुद्ध चैतन्य म्हणजे असे चैतन्य जे स्वतःच्या अस्तित्वासाठी दुसऱ्या कोणाशी जोडले जात नाही. विशुद्ध चैतन्य म्हणजे स्वतंत्र चैतन्य, अद्वैत चैतन्य, ज्याला कोणाचा हात धरायची गरज नाही, ज्याला कोणत्याही विषयाची संगत नको आहे. शुद्ध चैतन्य हे फक्त चैतन्य आहे. चेतना राहावी आणि चेतनेचे साहित्य नाहीसे होऊन जावे. चेतना स्वतःच्या सामग्रीवर आधारित राहू नये. अशा चेतनेला शुद्ध मुक्त चेतना असे म्हटले जाते. आणि यात शुद्ध चेतनेला अष्टावक्र येथे साक्षी चेतना असे म्हणत आहेत. आणि म्हणूनच अष्टावक्र राजा जनक यांना या श्लोकात असं सांगत आहेत की तू पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश अशा भौतिक पदार्थांपैकी काहीच नाही. याउलट जर तुला मुक्ती हवी असेल तर तुला तू कोण आहे हे समजून घ्यावे लागेल. तुला स्वतःला शुद्ध चैतन्य, चिद्रूप स्वरूप साक्षी समजावे लागेल. तुला देहापासून वेगळे व्हावे लागेल. आता देहापासून वेगळे कसे व्हायचे हे आपण अष्टावक्र गीतेच्या पुढच्या भागात पाहूयात. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही या व्हिडिओमधून काय शिकला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आध्यात्मिक माहितीसाठी आपला चॅनल स्वधर्म याला सबस्क्राईब करायला विसरू नका.